त्या ठिकाणी सुळावर देण्याचा प्रयत्न करत आहेत. मला माहित आहे, अरे तू आतापर्यंत हेच करत आलेला आहे. तू काय काय आतापर्यंत केलेला आहे. जो सप्ताहाला 1500 रुपये वर्गणी देतो त्याची संध्याकाळची सोय नाही. जो सप्ताहाच्या मंडपाकडे ढुंकून पाहत नाही त्याला वाटतं की हे कधी एकदा बंद पडतं. आशाचं सगळं बरोबर आहे. आशाचं सगळं बरोबर आहे. जो लोकांचे काम करतो, एखाद्याच्या सुखदुःखात सहभागी होतो, अनेकांना मदत करतो, त्याचे बिचाऱ्याचा नेहमी खिसा रिकामा ठेवतो. जो कोणाला रुपयाची मदत करत नाही त्याचं पद्धतशीर चालवतो. तुझ्या दरबारात नाही आहे का? अंधेरी नगरी बेबुद्ध राजा आणि टकाशेर भाजी टकाशेर खाजी. अरे तू हेच करत आला आतापर्यंत. तुझं रात्रंदिवस भजन करणाऱ्याच्या जीवनात तू अंधारच करतो. अंधारच करतो. मग तू काय काय आतापर्यंत केलेलं आहे जनाबाईनं सांगायला सुरुवात केली. अजिबात मध्ये तोंड घालू नको. तुझा बायोडाटा मी तुझ्या पुढे आज वाचून दाखवते. जनाबाईनं वाचायला सुरुवात केली अभंगाचं पहिलं चरण. अगदी गोड त्यांनी चाल गायली. पुण्यवत पाताळोकिनेला. काय केलं तू? जनाबाई महाराज म्हटलं, अरे तू हेच करत आतापर्यंत आलेला आहे. पुण्यवान तो त्या ठिकाणी पाताळात नेऊन घातला. कोण? महाराज सांगतील तुम्हाला. पुण्यवंत पाताळोकिनेला कोण? तो बळी.
नाही का. भागवतात प्रसिद्ध उदाहरण आहे. खरं तर भागवतानं असं लिहिलं की त्याला सुतल लोकांचं राज्य दिलं. कोणतं राज्य दिलं? सुतल लोकांचं. भगवान परमात्मा जेव्हा वामनाचं रूप धारण करून आले नाही का, भिक्षाम देही, ती माहिती तुम्हाला बाकीच्यांना इतिहास महाराजांच्या मुखातून तुम्ही ऐकना. मग शेवटी 3 चरण भूमी मागितली. 3 चरण भूमी मागितली. देवानं विराट रूप धारण केलं तर एका पावलामध्ये अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताल खालचे 7 लोक मोजून टाकले. दुसऱ्या पावलामध्ये भूलोक भौलोक स्वर्गलोक जनलोक तपलोक सत्यलोक वरची 7 लोक मोजून टाकली. तिसरं चरण ठेवण्याकरता जागा नाही. मग बळीने सांगितलं की तुम्ही आतापर्यंत माझं धन मोजलं पण धनाचा मालक अजून शिल्लक आहे. मग तिसरं चरण माझ्या डोक्यावर ठेवा, माझ्या वचनाची पूर्तता करा. मग देवानं काय केलं, त्याला सुतल लोकांचं राज्य त्या ठिकाणी दिलं. त्याला पाताळात नेऊन घातलं. जनाबाई म्हणल्या पुण्यवंत पाताळ लोकी नेला, त्याला मात्र तू पाताळात नेऊन घातला. दुसरी गोष्ट एवढंच नाही, दरिद्री तो भाग्यवंत केला. कोण दरिद्री? सुदामा ब्राह्मण. काय केलं? चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, जपत जपत मन में, जपत जपत मन में, हरे कृष्ण रामा हरे कृष्ण रामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुदामजी भगवंताला भेटण्याकरता गेले. बाकीचा इतिहास महाराजजी तुमच्या पुढे ठेवतील. मग काय केलं त्याला तिथे गेल्यानंतर? देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस करके आया हूँ. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया. तिथपर्यंत भगवान परमात्म्याच्या दारापर्यंत जेव्हा सुदामजी गेले, भगवंताने सुदामजीला घेऊन आले. खरं तर मित्रता कशी असावी तर ते सुदामजी आणि द्वारकाधीशांसारखी असावी. मित्रतेचे आम्ही नेहमी त्या ठिकाणी दाखले देतो, पण मित्र असावा. कधी मित्रता ही श्रीमंती आणि गरिबीची ठरत नाही. मित्रतेमध्ये पैशाची किंमत नाही. नाही तर आपले मित्र बघा तुम्ही, ते जर एका मोटरसायकलवर गेले ना पिंपळगावच्या बाजारात, अजून कोणता आहे आपल्याला इथे शेजारी? मोताळ्याचा आहे. अजून बालेगाव, हा बालेगाव बाजार आहे. बालेगावचा आहे. बाजारात जर गेले गर्दीमध्ये जर एखाद्याला धक्का लागू नये. एखाद्याला धक्का लागला आणि समजा तो जरा जास्तच लागला तर लोक जर मारायला उठले तर हे मागचे 2 जण बसलेले मागेच उतरून खाईल तर 8 पुरे खाईल म्हणताय. असे मित्र काही कामाचे नाही. ते मित्र कसे असले पाहिजे, तो दुःखात आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. पण नेहमी आपण ते ऐकत आलो. दुःख अडवायला हुंबऱ्या सारखा, दुःख अडवायला हुंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये
गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये